हॅलो फ्रेंड्स, रॉयल प्रो ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 19/1/2026, 11:21 झालेले आहेत. तर आज आपण क्रिप्टोमध्ये ट्रेड केलेलं आहे, बिटकॉईनमध्ये ट्रेड केलेत, क्रिप्टोमध्ये ट्रेड केलेत, फॉरेक्समध्ये ट्रेड केलेत अँड त्याचबरोबर ह्याच्यात पण US मार्केटमध्ये पण आता ट्रेड घेतलेले आहे. पण तो पण एक्सप्लेन करणार आहे. आणि बँक निफ्टीचे जो फ्रायडेचा ट्रेड आहे त्याच्यात आपला काय झालं, स्टॉप लॉस झाला आहे, टार्गेट झालं आहे, काय झालं ते आपण तो पण एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, बघू शकता. तो पण आपण आपलं सांगू. त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा, जास्त मोठा नसणार आहे व्हिडिओ आपला. त्याचबरोबर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला बघूया. आता गोल्डचं बघू शकता. गोल्डचा हा ट्रेड आपण इथे घेतलेला आहे. ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण एंट्री घेतली. 5:30ची कॅन्डल आहे, 5:33ची. आणि हा डबल कन्फर्मेशन झोन होता. हा एक पहिला झोन होता सपोर्टचा, त्यानंतर सेकंड सपोर्टचा झोन झाला आहे. इथे त्याच्या एक्झॅक्टली झाल्या आपण इथं आपल्याला कन्फर्मेशन भेटलं. इथे आपण बाय सिग्नलला बाय केलं, याच्या खाली ह्या झोनच्याच खाली स्टॉप लॉस ठेवला आणि इथे आपण टार्गेट ठेवलेला. हा रेजिस्टन्स होता, या टार्गेट ठेवलेला आणि इथं आपण हाफ क्वांटिटी बुक केलेल्या. आज दिवसभर मार्केटनं इथले तसं केलं. आत्ताच जस्ट जाऊन ट्रेड आपला कंप्लीट झालेला आहे, बघू शकता तुमच्यासमोर लाईव्हमध्ये. ठीक आहे, आपण टार्गेट स्टॉप लॉस ठेवलेला 44 पिप्सचा स्टॉप लॉस ठेवलेला. त्याच्या अगेन्स्ट आपण 130 पिप्सचं आपण टार्गेट बुक केलेले. 44 पिप्सचा स्टॉप लॉस होता आणि 130चं टार्गेट बोलू 1:2.97 म्हणजे ऑलमोस्ट 3चं आपलं टार्गेट बुक झालेले. चला आता बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये बघू शकता, बँक निफ्टीमध्ये आत्ताच हे बघू शकता. ह्याच्यात काय आपण ट्रेड केलेलाच नाही. तर आपला कालचाच ट्रेड होल्ड आहे. कालचा व्हिडिओ नसेल पाहिला तर बघा. ह्या कॅन्डलच्या पण हायला म्हणजे ही कॅन्डलची क्लोजिंग दिल्यानंतर हा एक कॅन्डल ओपन झाली, ही कॅन्डल एक रेड झाली, त्यानंतरची कॅन्डल ओपन झाली. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं फ्रायडेची परवाची व्हिडिओ बघू शकता. त्यात तुम्हाला कळेल की ह्या कॅन्डलला आपण एंटर केलेला, हा स्टॉप लॉस ठेवलेला. इथे एक रेड झोन होता, ब्ल्यू झोन होता सपोर्टचा, त्यात बघू शकता त्या व्हिडिओमध्ये होता. आणि इथं आपण 50% क्वांटिटी आपण बुक केलेलं आपण सांगितलेलं परवाच्या व्हिडिओमध्ये. नंतर मार्केट इथं क्लोज झालं, त्यानंतर ओपन झालं, खाली आलं. अजून इथंच ट्रेड करते आपण. 50% क्वांटिटी बुक केल्यानंतर त्याच्या खालीच ट्रेड करते. बघूया तो उद्या स्टॉप लॉस जातोय का टार्गेट होते. स्टॉप लॉस गेला तर आपण लॉसमध्ये जाणार नाही. त्याचं रिझन आपण सांगितलेलं आहे की आपण अर्ध्या क्वांटिटी इथं बुक केलेलं दिसतं ह्या झोनला. आता हे कितीचं आहे, 205चा आपला स्टॉप लॉस होता. आपण त्याच्या अगेन्स्ट किती गेलेत, 284, 289, 280 380, 389चं आपण बुक केले. तेव्हा हात आपला स्टॉप लॉस गेला तर आपला लॉसमध्ये जातच नाही. ठीक आहे, निफ्टीचं बघू शकता. निफ्टीमध्ये कालचा हा ट्रेड आहे बघा. कालच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये पाहिला असेल, परवाच्या फ्रायडेचा ॲनालिसिस सांगितले, त्याच्यात बघू शकता. इथे आपल्याला एक रेजिस्टन्स होता रेड झोन, ह्याच्या क्लोजिंगला आपण एंट्री केली, ह्याच्यावरती स्टॉप लॉस लावलेला आणि हा फुल टार्गेट ठेवलेला. इथं हाफ क्वांटिटी बुक केलेलं ह्या लोला इथे. आणि त्यानंतर ट्रेड आपला होल्ड होता. त्यानंतर डायरेक्ट ह्या पहिल्याच कॅन्डलला थोडं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्याच कॅन्डल आपल्याला इथं आपलं टार्गेट अचीव झालं. हा पण ट्रेड आपण 100% प्रॉफिटमध्ये बुक केलेला आहे. नंतर बिटकॉईनमध्ये बघू शकता. हा एक आपला ट्रेड चालू आहे. थोडंसं टार्गेट मोठं ठेवलं कारण की आज बिटकॉईनचं म्हणजे क्रिप्टोला थोडंसं हे झालं आहे. इथे बघ, हा ब्ल्यू सपोर्ट झोन आहे. ह्या झोनला आपण इथे कॅन्डल बाईंगला आली, इथं बाईक केलं, ह्याच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. ही स्टॉप लॉस प्राईस आहे. आपला स्टॉप लॉस 113 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण टार्गेट ठेवलेलं आहे 1249, ऑलमोस्ट 13 म्हणजे 1:11चा आपण रिस्क रॉड ठेवला आहे बघा. इथं दिसत 11.1चा. आणि इथं आपण 50% क्वांटिटी बुक केलेले आहेत. इथे ग्रीन कॅन्डलचा हाय होता, त्यामुळे इथं आपण 50% इथे क्वांटिटी बुक केलेले आहेत. त्यानंतर मार्केट आता बघू काय स्टॉपला जातोय का टार्गेट जातोय आपण बघू. कारण की काल रात्री अचानक खूप मोठी सेलिंग आले, 347 पॉईंट्स आपण बुक केलेले. त्यामुळे हा ट्रेड पण आपला लॉसमध्ये जात नाही. बघूया आता हा कधी होतो याची. इथेरियमचा बघा, इथे सेल एंट्री आपण घेतलेली बघू शकता. ह्याचं लोचं टार्गेट ठेवलेलं एक्झॅक्टली. ही एक कॅन्डल आपली झोनमध्येच तयार झाली. सेल एंट्री भेटली इथं झोनमध्येच. इथं सेल एंट्री घेतली, याच्यावरती स्टॉप लॉस ठेवला आणि इकडे खाली आपण हा कॅन्डलचा हे ठेवलेला टार्गेट ठेवलेलं, तर बुक केलं आपण इथे. आपला हा पण टार्गेट 1:3चं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर ह्यात आपण ट्रेड केलेलं नाही. पण मार्केट एक चॉपी राहिले. सोलानाचा बघू शकतो. सोलानाचा आपला ट्रेड हा बाय एंट्री इथे बाय एंट्री घेतलेली आपण ह्या कॅन्डलला क्लोजिंगला. डबल कन्फर्मेशन, पहिला झोन होता ब्ल्यू सपोर्ट झोन, त्यानंतर सेकंड ब्ल्यू झोन झाला
आणि त्याच्यात एक बाय कॅन्डल आपल्याला क्रिएट झाली. त्यानंतर आपण ह्या बाईंग लेवल आपण बाय घेतला आणि इथं स्टॉप लॉस ठेवला सेकंडच्या यालाच, आणि हे टार्गेट ठेवलेलं. हे टार्गेट ठेवण्याचं रिझन, एक सेकंड, हे इथं हाय होता, हा ग्रीनचा हाय होता, एक्झॅक्टली इथं अचीव झालं. कालची मोमेंटम बघा, काल रात्री एखादा जर असेल ट्रेडमध्ये, एक सेकंड, ह्यात असं का दिसतं की काल खूप रात्री सेलिंग मोठी आली क्रिप्टोमध्ये, खूप मोठी सेलिंग आली बघू शकता. रात्री एखादा 12च्या आसपास असेल, ही छोटी कॅन्डल दिसते का, 12:39, 12:40ला एखाद्याने समजा ट्रेड घेतला असता सपोज, आता घेतलं तर नाहीच आहे आपण, कारण एवढ्या लेटपर्यंत आपण ट्रेडच नाही केलेलं. हे बघा इथे आपला, इथे नाही तर ह्या जर टॉपचा ठेवला असता, इथे सोलानाला स्टॉप लॉस नाही तर हा जरी ठेवला असता, हा पकडून चालू आपण लॉजिकल, आणि जरी आपण होल्ड केला असता, हा जरी एवढा जरी टार्गेट ठेवला असता तर 1:4चा झाला असता. पण सेलिंग बघा केवढी आली, सेलिंग नॉनस्टॉप सेलिंग आली रात्री, नॉनस्टॉप खूप मोठी सेलिंग आली, खूप म्हणजे खूप मोठी. 1 वे रॅली 49-50 पर 1:2 झाले. एवढा तर लॉजिकली कोण होल्ड करत नाही, पण ठीक आहे सांगतोय. त्यामुळे आज मोमेंटम खूप कमी होते मार्केटमध्ये एवढी मोठी सेलिंग नंतर. तरी मग आपला हा बाईंगचा ट्रेड झाला कंप्लीट. तेव्हा आपण ह्या ट्रेडमधून पण बाहेर 100% पडलेलो आहे. आता आपलं बिटकॉईनचा होल्ड आहे ते बघू, तो पण आपला ह्याच्या जाणार नाही. क्रूड ऑइलचा बघा, क्रूड ऑइलचा आपल्याला इथे एक बाईंग एंट्री भेटलेली आहे इथं, एक कॅन्डलला या सपोर्टच्या याच्यावरती बघू शकता. इथं सपोर्टच्या याच्यावर आपलं बाईंग एंट्री भेटले, याच्या खाली इथं हा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. हा स्टॉप लॉस प्राईस आहे ह्या झोनच्या खाली, आणि हा टार्गेट प्राईस आहे. टार्गेट इथं कारण की हा रजिस्टर 1 2 3 दोन वेळा घेतलेला आहे आणि डबल झोन आहे. त्यामुळे इथे बघू टेस्ट करा येतो का. इथं आपण 50% क्वांटिटी बुक केलेली आहेत ह्या इथं हायला बघू शकता. इथं आपण 50% क्वांटिटी बुक केले तर बघ. आता तरी आपला इथून जर रिव्हर्सल झाला तरी स्टॉप लॉस आपला लॉसमध्ये नाही, कारण की बघू शकता इथे आहे ना 11 पॉईंटचा आपला हे स्टॉप लॉस आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण 50% क्वांटिटी किती घेतलीत बघू, 47 पॉईंटच्या आपण 50% बुक केलेत. त्यामुळे हा तर आपला लॉसमध्ये जात नाही. बघू आपण हे तर आपण नाहीच केलेलं आज ट्रेड, ह्याच्यात पण नाही केला. एवढेच आजचे आपले ट्रेड होते. ठीक आहे. सेन्सेक्सचा पण कालचा ट्रेड झाला आहे बघा. सेन्सेक्स आपला फ्रायडेचा एक्सप्लेन करायचं राहिला, कारण की आपण इथं बाय केलेला सेल केलेला. ह्याची सेलिंग प्राईस आहे सेन्सेक्सची, BSC सेन्सेक्सचा इंडेक्स हा राहिलाच आपला सांगायचं एक्सप्लेन करायचा फ्रायडेचा. इथे आपला राहिलेला इथून इथे 50% क्वांटिटी बुकली इथं क्लोज होतो, आणि हे टार्गेट ठेवले ब्ल्यू लाईन मारलेले परवाच्या 8:30च्या व्हिडिओमध्ये बघा दिसत असेल. एक्झॅक्टली पहिल्या कॅन्डलमध्ये टार्गेट यायचो. ठीक आहे. आपले सगळे ट्रेड 100% प्रॉफिटेबल झालेत. आपण बघा सगळे व्हिडिओ पूर्ण बघितले, धन्यवाद. आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोणाला काही डाऊट्स असेल तर व्हॉट्सअपला विचारा, कमेंट्समध्ये विचारा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, इंस्टाग्रामला पण फॉलो करा. ठीक आहे.